नमस्कार शेतकरी, आज 23 ऑगस्ट. आपण राजूर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता. इथं मार्केट भरत असतं. सकाळी शेतकरी माल विकायला आणत असते. तर आजचे भाजीपाल्याचे बाजारभाव जाणून घेऊ, टोटल भाजीपाल्याचे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगल्या मला चांगले पैसे राहील तुम्हाला. 200 रुपये गलत आहे. 220 द्या. ये झटका आहे, धरून घ्या तुम्ही. हे म्हणला 200 रुपये द्या. मिरचीचा सौदा चालू तर 10 किलोची मिरची 200 रुपये पन्नी विकली, म्हणजे 20 रुपये किलो सरासरी मिरची विकली. मिरचीची क्वालिटी एकदम सुपरमध्ये होती. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे राजूर बाजारामध्ये सौदा होतो. इथं शेतकऱ्याकडून थेट व्यापारी खरेदी करतात. काय म्हणले? याचे 400 रुपये थोडासे गेले हो. तुम्ही घेऊ नका. काय किलो टमाटा? हो भाऊ नाही. टमाटा काय टिकलं? 150 रुपये कॅरेट. पत्ताकोबी? पत्ताकोबी 300 रुपये. किती किलो भरती? 15 किलो, 20 रुपये सरासरी. आणि फुलकोबीची काय परिस्थिती? काय बाजार भाव विकल्याच? 20 रुपये. काय काय टिकलं माऊली आज? 200 रुपये कॅट. या काय कॅटमध्ये किती किलो भरते असते सरासरी? 14 किलो. म्हणजे 20 रुपये किलो कोबी का नाही सध्या मार्केटला का? मिरच्या काय म्हणत्या? बिया आले. गावरान शाहू टमाटा कोणाचे भाव नाही? कुणालचे मावले आपण? देवराजाचे का? किती किलोमीटर अंतर? गाडी घरचीच का आपली? रिक्षा का भाड्यानं आणली? किती कॅरेट आणले त्याच? 15 कॅरेट. काय बाजार भाव खुलले कॅरेटच्याच? म्हणजे मागितलेच नाही. मार्केट संपत आलं तरी विकास परिस्थिती सध्याला का? नेमकीच माल सुरू झाला काल आपला? नेमकीच चालू झाला. महाराज कोरडे बघू शकता. शाहूमध्ये, गावरानमध्ये नेमकी किती लावलं टमाटे आपण? 1 एकर. टमाट्याच्या वर्षी जास्त लागवड झालेली का? पावसामुळे. म्हणजे पाऊस जर जास्त असतात प्लॉट खराब असतात, करपा वगैरे येतो. भाडं किती गाडीचाच? 1200 रुपये गाडीचं. तुम्ही बघू शकता मित्रांनो. गाडीचं भाडं करून आलेले शेतकरी, पण बाजार भाव भेटत नाही. त्यामुळे आपले शेतकरी नाराजी व्यक्त करतात. मार्केट तुम्ही बघू शकता. राजूर मार्केट आज संपत आले तरी भाजीपाल्याची हालाकीची परिस्थिती पूर्ण माल चक्क झाली नाही. भाऊ तुम्ही काय आणलं आज? कोथिंबीर आणली होती का? काय विकली कोथिंबीर आज? 2 रुपये 3 रुपये बाजार भाव वाटत ना कोथिंबीरचे का नाही? म्हणजे 200 रुपयात किती गड्ड्या? 100 गड्डी. मग 2 रुपये गड्डी कुठे आली? तुम्ही बघू शकता. किती आणलीत मार्केटला आज? विकली का? तुमची पण नाही विकली का? म्हणजे गिरायक नाही का काय नेमकी आज? माल जास्त आला. भयान का आणलं तिकडं? कोणती होती काकडी आपली? काय बाजार भाव विकली? म्हणजे 10 रुपये किलो सरासरी. किती आणलं त्या? 2 आणल्या होत्या. कुठं आलं तू? तपोनचा आहे का? तू स्वतः आणली ती का? तुम्ही काय आणलं मावले आज? टमाटे आणले तर का? गावरांची जास्त लागवड झाली यावर्षी का? दरवर्षी बाजार भाव राहतो गावरान, त्यामुळे शेतकऱ्याला आश होती की यावर्षी गावरान लुंपू आपण. काय विकलं आज? 150-200 रुपये. भाडं बी निघाल नाही. काय भाडं नाही घालणे कवर राहील मंदी आता तुमच्या कांद्याचा ना? दिवाळीपर्यंत. मग ते 2 महिने मंदिर आहे सरासरी. तुम्ही काय आणलं बाबा? मिरची आणली होती. 10 रुपये. हां, सध्या तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची म्हणजे खूप हालाकीच परिस्थिती. मंडी संपत आली तरी माल इथं पडलेले. आपण आज राजूर बाजारमध्ये आलेलो आहे. काय भाव विकली? काय होतं? क्वालिटी सुपर होती का? सुपर क्वालिटीची 20 रुपये. काय आणलं मार्केटला विकायला? मिरची मिरची आणली होती का? किती आणलीत मिरची आज आपण?
50 किलो. काय बाजार भाव कुठले? बाजार भाव काय आहे 15-20 रुपये. 15-20 रुपये. तोडायला महाग आहे सध्या का? तोडाला महाग आहे, तोडाला 7 रुपये. हालाकीच परिस्थिती झाली मिरची यावर्षी लय. ये आले दाजी पेट्रोलला पैसे घरून टाकणं पडते हो. हो का? तुम्ही काय आणलं पाहुणे? मिरची मिरचीच आहे का तुमची पण? काय आणली मिरचीच परिस्थिती? मिरचीचे पैसे आले 250 रुपये. 250 रुपयात किती किलो? 30 किलो. म्हणजे 10 किलो विकून मिरची सध्याला लावला 300 रुपये 2. 302 मिरच्यामध्ये घाट्या. 400 रुपये झाले. यावर्षी मिरच्या बाजार भाव कसे नाही, काय करावं शकतं? मिरचीचं काही नाही, उपटून टाकायच्या. उपटून टाकायच्या. हा वांगे लावायच्या डबल. डबल वांगे लावायचे. डबल पुढच्या वर्षी लावायच्याच मिरच्या का? हा डबल परत मिरच्या लावायच्या. तर मित्रांनो, आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला की राजूर बाजार मार्केटमध्ये भाजीपाल्याची कशी प्रमाणात खरेदी केली जाते, विक्री केली जाते तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे राजूर बाजारामध्ये सौदा होता असतो. सध्याला भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भावामध्ये खूप घसरण झालेली आहे व सुधार होईल खूप शेतकरी म्हणतात, पण सुधार व्हायला 2 ते 2.5 महिने लागेल. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. भाजीपाला रोजचे अपडेट बाजार पाहू. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालना.